हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेद. मित्रांनो, धूम म्हणजे काय येते त्यालाच आपण धूर किंवा धूळ असं म्हणतो. आता हे काय करतात, हे सूक्ष्म स्त्रोतगामित्व असतात, म्हणजे सूक्ष्म स्त्रोतसापर्यंत जाऊन नंतर ते मार्ग मोकळा करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर जिथे जिथे विषबाधा झालेली तिथं ते स्त्रोतसापर्यंत जाऊन हे औषधी नाशक जे कल्प आपण यूज करतो विषनाशक करण्यासाठी, त्यांचं ते मार्ग हे करतात आणि ते विषांचे शमन करतात. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये औषध द्रव्य जर बघितले तर छोटी काटेरी, मोठी काटेरी किंवा त्याच्यानंतर तुरीची पाने हे खास करून उपयोगात आणले जातात. याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो, ते म्हणजे प्रतिविष. प्रतिविष म्हणजे अँटीडोट. आता जांगम विष जर झालेला असेल तर त्याचा प्रतिविष म्हणून स्थावर विषाचा उपयोग होतो, आणि स्थावर विषाचा जर समजा विष झालेला असेल तर त्याचा प्रतिविष म्हणून जांगम विषाचा उपयोग होतो. अशा पद्धतीने हे प्रतिविष सांगण्याचा उद्देश केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे संध्यास्थापन. आता संध्यास्थापन म्हणजे काय मित्रांनो, ज्या व्यक्तीला रोग्याला विषबाधा झालेली आहे त्याला शुद्धीवर आणण्यासाठी किंवा त्याला आपण वेगवेगळे उपयोग करत असतो. आता वेगवेगळ्या कल्पांचे उपयोग, जसं समजा आता डोळे उघडलेले आहेत आणि मान लटकत आहेत तर तेव्हा त्याला नस्य शिरोविरेचनद्वारे प्रदमन करायचं. त्याच्यानंतर त्याला शाखा किंवा कपाळावर शिराद्वारे त्याला ताडण क्रिया करायची. नंतर समजा रक्तस्राव जर होत नसेल तर योग्य शल्यशास्त्राकडून त्याला काकपद आकाराचा रक्तस्राव करून त्याचा रक्तस्राव निर्माण करायचा. त्याच्यानंतर त्या व्रणावर त्याला चर्मयुक्त मांस किंवा चर्म हे लावायचं. मग नंतर त्याला रोग्याला जर समजा शुद्धीवर आलं तर त्याला वमन विरेचन देऊन नंतर त्याला हे करायचं. मग अशा पद्धतीने ही संध्यास्थापन सांगितलेलं आहे मित्रांनो. याच्यानंतर लास्ट येते ते म्हणजे मृतसंजीवन. आता ही मृतसंजीवन जी संकल्पना आहे मित्रांनो, ते म्हणजे मेलेल्या प्राण्याला जिवंत करणे. म्हणजे आता हे तर त्या काळी करायचे, पण हे आजकाल हे एवढं म्हणजे प्रभावित नाही आहेत म्हणून याचा एवढं सखोल अभ्यास होत नाही. पण हे 24 उपक्रम यादीमध्ये सांगितलेले. परंतु आता हे विषाक्ततेचे लक्षणं आपल्याला हे करण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या. ते म्हणजे रोग्याला श्वास प्रतिश्वास या क्रिया विषबाधित झालेला त्यांच्या फारही असतात तर ते नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढी आपण औषधी मात्रा देतो रोग्याला ती योग्य मात्रा असली पाहिजे, जास्तही नसायला पाहिजे आणि कमी नसायला पाहिजे. अशा पद्धतीने मित्रांनो हे 24 जे चिकित्सा उपक्रम होते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि थँक्यू व्हेरी मच.